कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, दामिनी, काय चाललंय हे सगळं? वहिनी, ही पारू तिच्या घरात मंगळागौरीची पूजा करत होती। हो, माहितीये मला, तिच्या मैत्रिणीची पूजा होती। कोणी सांगितलं वहिनी? या पारूने? तुम्ही ना या सावित्रीवर आणि या पारूवर अजिबात विश्वास ठेवू नका। तिथे तिची कुठलीही मैत्रीण नव्हती। पारू स्वतः आणि सावित्री तिथे पूजा करत होती। विचारा तिला। पारू, तू कधी खोटं बोलत नाहीस। मग हा सगळा काय प्रकार आहे? काय लपवतेस माझ्यापासून? सॉरी मॅडम, चूक माझी आहे। मीच पारूला सांगितलं होतं की कोणाला काही सांगू नकोस म्हणून। मंगळागौरीची पूजा पारूच्या मैत्रिणीची नाही, माझी सुरू होती। मी माझी मंगळागौर पूजत होते। सावित्री, तू काय बोलतेयस याचं गांभीर्य आहे ना तुला? एक मिनिट सावित्री, पूजा जर तुझी होती तर मग ही पारू तुझ्या पाया का पडत होती? सावित्री, मी तुला काहीतरी विचारलंय। आज अचानक तुला मंगळागौरीची पूजा का करावीशी वाटली, जेव्हा तुझा नवरा... जेव्हा की माझा नवरा मला अर्ध्या वाटेत सोडून निघून गेला। मॅडम, भलेही माझा नवरा माझ्या सोबत राहत नसेल, त्याने दुसरा संसार थाटलाय, पण मी मनाने अजूनही त्यांची बायकोच आहे। मला कळलं की ते खूप आजारी आहेत, म्हणून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी मंगळागौरीची पूजा केली। सॉरी, मला तुम्हा कोणालाही त्रास द्यायचा नव्हता। काय गे सावित्री, अजून त्रास द्यायचाय का तुला? दिलास तेवढा पुरे नाहीये? आणि काय ग, जो माणूस तुला सोडून गेलाय अर्ध्या वाटे, ज्यांनी स्वतःचा एक दुसरा संसार थाटलाय, त्याच्यासाठी पूजा करतेस तू? ही चूक नाही, हा मूर्खपणा आहे, कळतंय? मला नाही वाटत हा मूर्खपणा आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।